हॅलो, नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर आज काही स्पेशल असं बॅग वगैरे स्टिच करत नाहीये. आज स्टिच मी माझ्या मुलीसाठी संक्रांतीसाठी खूप छान फ्रॉक. तर मी मार्केटमधून कपडा आणलेला. तुम्ही शॉपिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता. 10 रुपये मीटर, 20 रुपये मीटर कपडे मिळतात. तिथून मी हा कपडा आणलेला आणि माझ्या मुलीसाठी फ्रॉक शिवूया म्हटलं. कारण तिचा खूप हट्ट होता, मम्मी मला फ्रॉक पाहिजे संक्रांतीला. मग आपण काही इतके श्रीमंत नाही आहोत की जाऊन डिझायनर फ्रॉक घेऊन येऊ. म्हटलं घरीच आपण छानसा फ्रॉक शिवूया मुलीला. तर घरीच मी फ्रॉक स्टिच करत आहे तिच्यासाठी. तर हे बघा, ब्लॅक कलरचा फॅब्रिक आहे आणि त्याला मी फुगाबाई घेतलेली आहे. फुगाबाई स्टिच केलेली आहे आणि जे बॉक्सच्या प्लेट्स असतात त्या मी त्यात टाकणार आहे. तर असा छानसा फ्रॉक मी शिवत आहे माझ्या मुलीसाठी. मी याची कटिंग आणि स्टिचिंग टाकणार होते, पण बरेच व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती फ्रॉकच्या कटिंग आणि स्टिचिंगचे, त्याच्यामुळे मी टाकला नाही. तर म्हटलं एक व्हिडिओ बनवूया की आज बॅगेचा वगैरे व्हिडिओ येणार नाही, असं आज एक दिवस देऊया मुलीसाठी. तर तुम्हाला पण मुलगी असेल तर असा छानसा तुम्ही तिच्यासाठी घरीच ड्रेस स्टिच करा ब्लॅक कलरचा. म्हणजे मुलीची पण हौस होते आणि आपली पण थोडीफार प्रॅक्टिस होईल फ्रॉक वगैरे शिवायची, तुम्ही जर शिवणारे नसाल तर. तर तुम्ही घरी छान असा फ्रॉक शिवू शकता तुमच्या मुलीसाठी. हे बघा, छान असा गळा शिवला आहे मी मागचा गोल. म्हटलं थोडाफार गप्पा पण मारूया आपल्या सबस्क्रायबर्स सोबत आणि फ्रॉक पण स्टिच होईल. तर काय असतं ना, मी राहते गावाकडे, तर तुम्ही शहरात राहतात गावाकडे राहतात ते मला माहिती नाही, पण मी राहते गावाकडे. तर आमच्या गावाकडे काहीही वस्तू शिवली ना की ती खूप कमी किमतीत मागतात, ज्या किमतीत आपल्याला परवडणारच नाही त्या किमतीत वस्तू किंवा प्रोडक्ट मागत असतात. तर याचं काय करायचं आपण टेलर लोकांनी? टेलर लोकांचं दुःख कोणीही समजू शकत नाही. त्यांना असं वाटतं, ज्यांना प्रोडक्ट हवं असतं ना, त्यांना असं वाटतं की काय लागतं यांना शिवायला, एक रीडच तर लागतो 5 रुपयाचा. अरे पण त्याच्या मागे किती मेहनत असते. एक बॅग शिवायला एक पूर्ण दिवस जातो. तर ती मेहनत कोणीच समजू शकत नाही हो. तर तुम्ही टेलर आहात असाल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्यासोबत पण असंच होतं का. हे बघा, शोल्डर जॉईन केलाय मी आता. मला बरेच जण विचारतात की तुझा मुलगा इतका छोटा आहे, मुलगी पण छोटीच आहे, लवकर शाळेतून येते, तू कसं मॅनेज करते शिलाईचं काम? तर शिलाईचं काम मॅनेज करत नाही मी, जसं मॅनेज होईल तसं मी करत असते. कसं आहे ना, छोटा मुलगा आहे 2.25 वर्षाचा, त्याला सांभाळून, मुलगी शाळेतून येते तिला सांभाळून शिवणकाम करणं कठीणच आहे. पण मग काय करते मी, कटिंग जी असते ना ती रात्री करते आणि स्टिचिंग दिवसभर जसं वेळ मिळेल तसं करत असते. आणि माझे मुलं दोन्ही खूप हुशार आहेत, त्रास नाही देते, शिवणकाम करू देतात एकदम आरामात. थोडाफार मध्ये येतातच मुलं, पण मग इतकं पण नाही एक्स्ट्रीम की शिवूनच देत नाही असं नाही. खेळतात ते त्यांची दुपारी आणि मी माझं काम करत असते. लोळत राहण्यापेक्षा 2 पैसे कमवलेले चांगले कधी पण, नाही का? तर हे बघा, शोल्डर जॉईन झालेला आहे, गळा पण स्टिच झालेला आहे. आता गळ्याला पायपिंग करायची आहे मला. आणि हे बघा, मी स्लीव्स ज्या फुगाबाई असतात ना त्या शिवलेल्या आहे. तर याची कटिंग आणि स्टिचिंग मी टाकलेली यूट्यूबवर. खूप छान फुगाबाई इथे मी स्टिच केलेली आहे, तर त्याचा व्हिडिओ लवकरच मी टाकणार आहे. लहान मुलीच्या फ्रॉकची फुगाबाई कशी कट करायची. आणि हे बघा, स्टिच मी जशी करते ना तशी सेम आपण जशी नॉर्मल बाई स्टिच करतो तशीच करायची असते. त्याला काही एवढं खास मेहनत नाही आहे, पण कट करायची कशी, मेजरमेंट कसं घ्यायचं वगैरे सगळं मी तिथे टाकलेलं आहे. व्यवस्थित तुम्हाला समजेल त्या भाषेत सांगितलेलं आहे. खूप छान दिसते लहान मुलीच्या फ्रॉकची फुगाबाई. तुम्हाला जर मुलगी असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा फुगाबाई, खूप छान दिसते फुगाबाई. पप स्लीव तुम्ही जे काय म्हणता ते.
असं ताणून घ्यायचं आहे जरा व्यवस्थित. खूप छान फुगायला लागली. इथे अटॅच झाली. आता आपल्याला डबल स्टिच देऊन घ्यायची. आपल्या वेळेस लहानपणी काहीच नव्हतं हो, ब्लॅक ड्रेसच घालायचा आहे की काही वगैरे असं काही नव्हतं. आपण कुठलाही ड्रेस घालायचो. पण आताच्या लेकरांना खूप हौस असते. हे बघा किती छान आपली पफ बाही रेडी झाली आहे बघा. खूप सुंदर अशी बाही आपली रेडी झाली. तर याला मला गळ्याला पायपिंग लावायची आहे, ती मी लावून घेते. बघा पट्टी कट करावी लागेल मला एक. खूप सुंदर कपडा होता हा ड्रेसचा मी आणलेला. पुन्हा आपण एक पट्टी कट करू. मी अंदाजेच कट करते. ती जी यूट्यूबवर काजल क्रिएशन म्हणून आहे ना, काजल लाईफस्टाईल, काजल क्रिएशन फेमस आहे ती काजल. तर ती बऱ्याच ऑर्डर घेते या संक्रांतीच्या ड्रेसच्या. तिने 31 तारखेपर्यंतच ऑर्डर सांगितलेल्या होत्या, ज्यांना द्यायच्या होत्या त्यांना. पण खूप छान फ्रॉक शिवते ती पण. खूप ऑर्डर येतात तिला आणि म्हणजे यूट्यूबमुळेच ती खूप पुढे गेलेली आहे. 1 वर्षामध्ये तिचं बरंच चॅनल पण ग्रो झालं आहे आणि तिला साड्यांच्या वगैरे खूप भरपूर ऑर्डर येतात आता. म्हणजे एका स्त्रीने जर ठरवलं ना तर ती काही नाही करू शकत. घरात बसून पण स्त्रिया बरंच काही करू शकतात. फक्त जिद्द हवी, मेहनत करण्याची तयारी हवी. बघा इथून फोल्ड करून स्टिच करून घेते. लॉकची शिलाई देऊन घेतली. मी याला बॉक्सच्या प्लेट्स टाकलेल्या आहे या फ्रॉकला. खूप छान दिसतात आणि त्या फ्रॉकला खाली डिझाईन आहे ना, त्याच्यामुळे बॉक्सच्याच प्लेट खूप छान दिसतात. जर प्लेन कपडा असता तर त्याला मी अंब्रेला घेर घेतला असता, पण खूप छान डिझाईन आहे खाली, त्याच्यामुळे मी बॉक्सचंच घेतलेलं आहे प्लेट. हे बघा स्लीव्ज आपल्या रेडी आहे, पफ स्लीव्ज. हे बघा किती सुंदर हे पफ स्लीव्ज आपल्या रेडी झालेले आहे. तुम्ही पण अशा स्लीव्ज घरी स्टिच करू शकता, नक्की ट्राय करा. हे बघा खूप सुंदर अशा प्लेट्स आलेल्या आहेत आणि छान फुगाबाई आपली पफ बाई रेडी झालेली आहे. घातल्यावर तर खूपच सुंदर दिसेल आणि फ्रॉकचा लुक असा काही आलेला आहे. हे बघा, हे बघा हा घेर आहे, हा बॉक्स प्लेट्स टाकलेला आहे मी इथे. हे बघा किती सुंदर फ्रॉक रेडी झालेली आहे. अजून इथे डिझाईनचा मला ते फ्लॉवर सारखं लावायचं आहे, ते मी लावणार आहे. मागच्या साईडला इथे हुक लावायचा आहे. तर असा खूप छान आपला फ्रॉक जो आहे तो रेडी झालेला आहे. तर मी त्याचा घेर बघू शकता. हे बघा, हे बघा खूप छान दिसतोय फ्रॉक. चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक शेअर सुद्धा नक्की करा.